नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 8 जुलै 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव होते, सविस्तर तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा. या ठिकाणी 6 क्विंटल तुरीची फक्त आवक आलेली होती. कमीत कमी तूर बाजारभाव 3,600 रुपये, जास्तीत जास्त दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर. आवक आलेली होती 8 क्विंटल तुरीची. कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,170, तर सर्वसाधारण दर 6,135. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा. 910 क्विंटल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,005 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800, सर्वसाधारण दर 6,525. त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम. तूर गज्जर. आवक आलेली होती 269 क्विंटलची. कमीत कमी दर 6,370 रुपये, जास्तीत जास्त दर 6,548 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,435 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. तूर लाल. आवक आलेली होती 832 क्विंटलची. कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900, तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती. 1917 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर या ठिकाणी 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो 6,680 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,535 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ. तूर लाल. आवक आलेली होती या ठिकाणी 173 क्विंटलची. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,435, सर्वसाधारण दर होते 6,317. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव. तूर लाल. आवक आलेली होती 10 क्विंटलची. कमीत कमी दर 4,360 रुपये, सर्वसाधारण दर होते 5,870, तर जास्तीत जास्त दर 6,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे चिखली. या ठिकाणी 30 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. मित्रांनो, राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये हळूहळू तुरीची आवक जी आहे ती कमी होताना दिसत आहे आणि काही ठिकाणचे बाजारभाव स्थिर, तर काही ठिकाणी हलकीशी वाढ काल बघायला आपल्याला मिळालेली आहे. तर चिखली या ठिकाणी 30 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 5,600 रुपये, जास्तीत जास्त दर 6,401, तर सर्वसाधारण दर 6,000. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर. मित्रांनो, या ठिकाणी सर्वाधिक तुरीला बाजारभाव मिळालेला आहे. जवळपास 7,100 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा उच्चांकी दर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला असून कमीत कमी दर होते 6,200, तर सर्वसाधारण दर होते 6,801 रुपये. आवक आलेली होती 1,103 क्विंटलची. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो वाशिम. 1,800 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,150 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,610, सर्वसाधारण दर 6,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम अनसिंग. लाल तुरीची 60 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,050 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,350, तर सर्वसाधारण दर मित्रांनो 6,150. त्यानंतर बाजार समिती जिंतूर. तूर लाल. आवक आलेली होती 8 क्विंटलची. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,300, सर्वसाधारण दरसुद्धा 6,300. त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर. जिल्हा आहे अकोला. आवक आलेली होती लाल तुरीची 400 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणचे 6,250 रुपये, सर्वसाधारण दर 6,425, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वणी. आवक आलेली होती 5 क्विंटलची. कमीत कमी दर 6,145 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,335, तर सर्वसाधारण दर 6,200. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव. तूर लाल. आवक आलेली होती 10 क्विंटलची. कमीत कमी दर 4,900 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,200 रुपये, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बुलढाणा. आवक आलेली होती 15 क्विंटलची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,300, सर्वसाधारण दर 6,150. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. आवक आलेली होती 20 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,505, तर सर्वसाधारण दर 6,500. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो दुधनी. तूर लाल. आवक आलेली होती 944 क्विंटलची.
कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहेत 6,775, तर सर्वसाधारण दर 6,165 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जामखेड तूर पांढरी. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,250 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,100 रुपये. त्यानंतर करमाळा 107 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त निघालेले आहे 6,851 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्जत जिल्हा नगर. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी 6,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरुड तूर लाल. आवक आलेली होती 18 क्विंटलची. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी. 159 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,450 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर मित्रांनो 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. कमीत कमी दर 4,600 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,351 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गज्जर. आवक आलेली होती 180 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणचे 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,570 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,195 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे लातूर. या ठिकाणी जबरदस्त 2,500 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,300 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर 6,650, तर जास्तीत जास्त दर 6,750. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा. 300 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,300 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6,650 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट. 1100 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,100 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 5,900 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,065 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल. 1,200 क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,900 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,300, तर जास्तीत जास्त दर 6,855 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 321 क्विंटलची. कमीत कमी दर 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,350 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे तेल्हारा जिल्हा अकोला. 100 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,150 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,450 रुपये. त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ. 183 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती. कमीत कमी दर 4,400 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,555 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,271 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी. 600 क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,900 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,650 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. 43 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,250 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,530 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,450 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई तूर पांढरी. आवक आलेली होती 17 क्विंटल पांढऱ्या तुरीची. कमीत कमी दर 6,550 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,575 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव जिल्हा बुलढाणा. आवक आलेली होती 31 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,230 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट. राज्यातील तूर आवकेत बराचसा परिणाम पडलेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांच्या आवकेत घट येताना दिसत आहे, तर काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात हलकीशी वाढ देखील बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.